कुटुंबातील माझे आजोबा म्हणजे आमच्या कुटुंबाचा एक मजबूत आधारस्तंभ. 85 वर्षाचे असूनही ते ऊर्जा आणि अनुभवाने भरलेले आहेत. आजोबा एक यशस्वी वर्ग एक अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या कार्यकाळातील यशस्वी कारकीर्द आणि त्यांचे योगदान आजही सर्वांना आदर्श वाटते. एकत्र कुटुंबात राहून प्रत्येकाला एकत्र जोडण्याचे, प्रेम आणि संस्कार देण्याचे मोठे काम आजोबांनी अतिशय सुंदररित्या सांभाळले आहे. आजोबांचे बालपण खेड्यात गेले. साध्या परिस्थितीत वाढूनही त्यांना शिक्षणाची ओढ भरपूर होती. मोठ्या मेहनतीने त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि नोकरी मिळाली. शासकीय सेवेत प्रवेश करून वर्ग एक अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे त्यांचे स्थान मजबूत झाले. ते नेहमीच प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि मेहनती होते. त्यांच्या कामात पारदर्शकता आणि न्यायप्रियता होती. म्हणूनच आपल्या सेवेत त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले, ज्यामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला. आजोबा त्यांच्या काळात क्षेत्रीय कर्मचारी, विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, वर्ग 2 राजपत्रित अधिकारी, वर्ग 1 राजपत्रित अधिकारी अशा क्षेत्रांमध्ये कार्यरत होते. त्यांचे योगदान इतके मोठे होते की त्यांच्या निवृत्तीनंतरही लोक त्यांना आदराने आठवतात. आजच्या एकत्र कुटुंबात आजोबांचा मान सर्वाधिक आहे. त्यांच्या नेतृत्वात आमचा कुटुंब नेहमी एकत्र राहतं. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आजोबा एक मार्गदर्शक आहे. त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाचा आम्हा सर्वांना नेहमीच लाभ होतो. आजोबांच्या साध्या जीवनशैलीत मात्र त्यांचे उच्च विचार आणि जीवनातील मूल्य ठळकपणे दिसतात. त्यांच्याकडून आम्हाला प्रामाणिकपणा, मेहनत, नीतिमत्ता या गोष्टी शिकायला मिळाल्या. समाजसेवेचे महत्त्व, कुटुंबातील एकोपा यांबद्दल त्यांनी नेहमीच मार्गदर्शन केले आहे. माझ्या आजोबांचा हा यशस्वी प्रवास आणि कुटुंबातील प्रेमळ स्थान आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आता आजोबांबद्दल सांगणं झाल्यानंतर दुसरं व्यक्तिमत्व